तर मित्रांनो सध्या आम्ही एकविरा देवीकडे पोहोचलेलो आहे। हे बघा सगळं कुठून आला? समुद्रपाडा कुठून? भिवंडी। तर मित्रांनो सध्या एकवीर आईचं दर्शन झालेलं आहे आणि हा व्ह्यू बघा मंदिराच्या बाजूने। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खरे ब्लॉग। मित्रांनो माझं नाव समीर विश्वास खरे आणि मी आहे सध्या पनवेलला आणि आता पनवेलवरून जात आहे आम्ही लोक एकविराच्या दर्शनाला। तर हा बघा माझा मित्र आहे स्वप्नील। नमस्कार। हा स्वप्नील माझा मित्र आहे आणि हा बघा हा माझा अजून एक मित्र अभिषेक। हाय आम्ही सगळे चाललेलो आहे आता एकविराच्या दर्शनाला। स्वप्नील, अभिषेक, मी आणि स्वप्नीलची मैत्री आणि अभिषेकची वाईफ देखील आहे। तर आता जायचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवेल। माझा ब्लॉग नक्की बघा, माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। एकविरा आईचं दर्शन तुम्हाला दाखवलं जाईल आणि पूर्ण आपली जर्नी कशी असेल ही पूर्ण तुम्हाला दाखवली जाईल। तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत राहा। जय एकविरा। जय एकविरा।
मित्रांनो आता सध्या आम्ही चाललो एकविराला आणि फुल ट्रॅफिक लागलेली आहे तेव्हा. ट्रॅफिक लागलेली आहे आणि हा नजारा बघा. आज ऑलमोस्ट पोचलेलो आम्ही. वगैरे वाहतच आहे मस्तपैकी. सध्या ट्रॅफिक भरपूर आहे इकडे आणि आम्ही चाललो होतो एकविराला. आता बघू कधीपर्यंत पोचू. आणि मी इथे आलेलो उतरलेलो आहे तुमच्यासाठी हा व्ह्यू काढायला. तर मित्रांनो सध्या आम्ही एकविरा देवीकडे पोहोचलेलो आहे. सगळं तर आम्ही पोहोचलेलो आहे एकविरा देवीकडे. कुठे भेटशील तू? तो बोलतो की टाटा. आणि बघा सुप्रिया पूर्ण थकलेली आहे. हा चालू आहे तिचा. हे बघा ही पूजा स्वप्नीलची मैत्रीण. चल अभिषेक काय थकलास? ओके ओके. फक्त सुप्रिया थकली आहे. हे बघा ती येते हळूहळू हळूहळू. तर हा बघा एक भाविक आला जो डोकरावर चालत चाललाय. पूर्ण घेते दादा कुठून आला? समुद्रपाडा. कुठून? भिवंडी. भिवंडी. भिवंडीवरून हा दादा आहे तो डोकऱ्यावर चालत आलाय. ह्याचं खरंच कौतुक करायचं आहे. दादा काय तू डोकरावर चालत आलास? कुठून म्हणजे इथून खालून ना? अच्छा अच्छा. काय तुझं आता मी तर विचारणार नाही तुझं काय पूर्ण झाले वगैरे, पण खूप मानतोस आईला. आईला खूप दरवर्षी येतोस? दरवर्षी. ओके ओके चल. आता 2 महिन्यात येऊ. अच्छा अच्छा चल तुझा आभार. थँक्यू. तर आता तुम्ही बघितलं भिवंडीवरून आला तो आणि तो ढोकऱ्यावरून चालत येतो खालून. असे आपल्याला आईचे भक्त भेटतात. तर फायनली आता आम्ही पोचणार आहोत एकविराच्या दर्शनाला.
तर हे बघा हे लोक ओटी घेऊन आलेले आहेत. आता यांच्यावर आम्ही चाललो वरती काढू. फायनली आम्ही पोचलो चालत चालत थकत एकविरा आईच्या दर्शनाला. व्ह्यू बघा आणि हा बघा सुंदर असा व्ह्यू मला सुप्रियाने दाखवला. पूर्णपणे झरा, सगळीकडे पाऊस आणि ते बघा एकविरा आईचं मंदिर. खूप सुंदर असं वातावरण आहे. चला आतमध्ये जाऊ दे ना पहिला, मग काढू फोटो. एक नंबर झाला. तर हे बघा फायनली आम्ही आलेलो आहोत एकविरा आईच्या मंदिराच्या इथे. आम्ही सर्व ही बघा ही पूजा, त्याच्यानंतर ही सुप्रिया तिथे आहे, सगळे आलेलो आहोत आम्ही. स्वप्नील जरा पुढे गेला धावत धावत. तर आता आम्ही चाललो आहोत तर लाईनीमध्ये एकविरा आईच्या दर्शनासाठी. तर आता लाईनीत आलेलो आहोत आम्ही. गँग, आपली गँग. नाव काय? समीर खैरे. भाविक आलेले आहेत बघा. हॅलो.
तर मित्रांनो सध्या एकवीर आईचं दर्शन झालेलं आहे आणि हा व्ह्यू बघा मंदिराच्या बाजूने सुंदर असा अद्भुत आणि हे बघा हे मंदिर तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही श्री दुर्गा लंच होम इकडे जेवायला आलेलो आहोत. सगळे क्राऊड आतमध्ये बसलेले आमची पब्लिक. आता आम्ही लोक चाललो आहे जेवायला. तर जेवणाची काय डिश आहे ते आपण बघूया. हे बघा बसले तिथे जेवायला. तर आम्ही आता जेवायला बसतोय सगळे. ऑर्डर देऊ काय विशेष काय येतं आहे का आपण तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो आमचं जेवण आलेलं आहे. हे आहे पनीर टिक्का मसाला, हे आहे काजू मसाला आणि दाल खिचडी प्लस रोटी अँड कांदा. तर आम्ही एन्जॉय करतो आहे जेवण. तर तुम्ही या हॉटेलमध्ये या जेवायला कधी एकवीरला आलात तर. हॉटेलचं नाव मी सुरुवातीला सांगितलं दुर्गा लंच होम. ठीक आहे तर नक्की या. आता आम्ही जेवायला सुरुवात करतो. धन्यवाद. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला माझ्या कमेंटवरती नक्की सांगा आणि कमेंटवरती एकवीरा आईचा विजय असो हे नक्की लिहा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आता परत येतो मी पुढे असंच एक सुंदर व्लॉग घेऊन. तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.